नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड कॅप राऊंड सेकंड याची जी फायनल मेरिट लिस्ट आहे या संदर्भातील हा व्हिडिओ। विद्यार्थी मित्रों, आपल्या बी एड कॅप राऊंड सेकंडची जी अलॉटमेंट आहे ती प्रदर्शित होईल। त्या अगोदर विद्यार्थी मित्रों, आपली व्हॅकंट सीट्स जे आहेत म्हणजे व्हॅकंट सीट्स लिस्ट जी आहे ती आपल्याला अलॉट झालेली 21 तारखेला मिळणार होती, परंतु अद्याप ती आपल्या वेबसाईटवरती म्हणजे CET सेलवरती अपडेट झालेली नाही आहे, ती डिस्प्ले झालेली नाही आहे। तर आपला जो अलोकेशन आहे, राऊंड अलोकेशन ज्याला आपण म्हणत असतो, तर सेकंड राऊंड अलोकेशन आपल्याला 26/8/2024 या रोजी पाहायला मिळणार आहे। म्हणजे 26 तारखेला आपल्या ज्या लॉग इनमध्ये आपला नंबर लागला की नाही हे आपल्याला कळणार आहे। तर विद्यार्थी मित्रों, 21 व 26 ह्या अत्यंत महत्त्वाच्या दोन तारखा होत्या। 21 तारखेला लागणारी लिस्ट अद्याप डिस्प्ले झालेली नाही आहे, परंतु 26 तारखेला आपलं अलोकेशन नक्कीच होईल ही बाब आपण लक्षात घ्या। तर या अनुषंगाने आपली जी लिस्ट आहे ती आपल्याला CET सेलवरती कशी चेक करायची हे आपण पाहूया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रों, आपल्या राऊंड सेकंडची जी मेरिट लिस्ट आहे यासाठी आपल्याला CET सेलच्या वेबसाईटवरती जावं लागेल। cetcell.mahacet.org इथे आपण आल्यानंतर आपल्याला परत एक पेज पाहायला मिळेल, ज्या पेजवरती ॲडमिशन अकॅडमिक इयर 2024-5 हे आपल्याला पाहायला मिळेल। त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल। याला क्लिक करताच आपल्याला परत एक पेज पाहायला मिळेल। त्या पेजवरती आपल्याला फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट ही जी टॅब पाहायला मिळेल, त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल। तर चला पाहूया आपल्या प्रत्यक्ष CET सेलवरती ती लिस्ट आपल्याला कशी डिस्प्ले होईल। विद्यार्थी मित्रों, यासाठी आपल्याला गुगल क्रोमवरती CET सेल असं टाईप करून सर्च करायचं आहे। जिथे आपण CET सेल पाहू शकता, cetcell.mahacet.org याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो, जिथे आपल्याला ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 हे पाहायला मिळतं। त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका होम पेजवरती जातो, जेथे कॅप राऊंड 2024-25 त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन त्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर तिथले विविध कोर्सेस आपल्याला पाहायला मिळतील। ॲग्रिकल्चर एज्युकेशन, फाईन आर्ट्स एज्युकेशन, त्यानंतर हायर एज्युकेशन या अंतर्गत असणार आपलं बी एड न्यू ह्या टॅबला आपल्याला क्लिक करायला लागेल, जेणेकरून आपल्याला आपली जी लिस्ट आहे ती चेक करता येईल, पाहता येईल। आपण बी एड कॅप राऊंडचं जे बी एडची टॅब आहे तिला क्लिक केलं आहे। हिला क्लिक करताच आपण परत एका इथं पेजवरती आलो आहोत, जिथे आपण पाहू शकता कॅप ॲप्लिकेशन फॉर बी एड ॲडमिशन 2024-25। त्यानंतर आपल्याला इथे एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं आहे, जे की आपला राऊंड फर्स्ट या संदर्भातला आहे। राऊंड फर्स्ट सेकंडची जी आपली प्रोसेस चालू आहे, सेकंड राऊंड आता आपल्याला चालू आहे। फॉर्म एडिटिंग फॉर्म, त्यानंतर आपले जे फॉर्म्स आहेत विद्यार्थी मित्रों, जे की राऊंड थर्डसाठी आपल्याला फुलफिल करायचे आहेत, तर त्या संदर्भातही आपल्याला इथे एक नोटीस पाहायला मिळते, न्यू रजिस्ट्रेशन अँड फॉर्म एडिटिंग फॉर थर्ड राऊंड हॅज बीन स्टार्टेड। ज्यांचं रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत झालं नव्हतं त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी आपल्या CET सेलने उपलब्ध करून दिली आहे। राऊंड थर्डमध्ये त्यांना डायरेक्ट ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे। त्यानंतर त्यांना ऑप्शन फॉर्म फिल करावा लागेल, भरावा लागेल व ते या राऊंडमध्ये सहभागी होतील। आता हे झाल्यानंतर आपल्याला इथं वरती स्क्रॉल करायचं आहे, जेथे आपण पाहू शकता फायनल मेरिट लिस्ट ऑफ आउटस्टँडिंग महाराष्ट्र स्टुडंट्स। तर ही राऊंड फर्स्टसाठीची लिस्ट आहे। सेम अशीच लिस्ट आपल्याला फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट ही पाहायला मिळेल, तर ती राऊंड सेकंडसाठीची असेल, म्हणजे राऊंड सेकंड फायनल मेरिट लिस्ट असं तिला टायटल असणार आहे। तर विद्यार्थी मित्रों, ती जी लिस्ट आहे ती आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळेल। आणि इथे आपल्याला जी जुनी लिस्ट ऑलरेडी पब्लिश झालेली आहे, राऊंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट्स, त्याला आपण क्लिक करूया। सेम प्रोसेस आपल्याला आपल्या लिस्ट संदर्भात सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला ओपन अशी एक इथे टॅब पाहायला मिळेल। आता जी आपण लिस्ट इथे ओपन करत आहोत ही जुनी लिस्ट आहे, तर आपली लिस्ट आल्यानंतरही आपल्याला हेच पाहायला मिळेल। त्यानंतर डाउनलोडची आपल्याला टॅब मिळेल, तिला आपण क्लिक करताच आपल्याला लिस्ट डाउनलोड झालेली पाहायला मिळेल। जी लिस्ट आपल्याला विद्यार्थी मित्रों 21 तारखेला अपलोड व्हायला पाहिजे होती, CET सेलने ती अद्याप केलेली नाही आहे। ती लिस्ट अपलोड झाल्यानंतर 26 तारखेला आपला राऊंड अलॉट होणार आहे। म्हणजेच 26 तारखेला आपल्याला समजणार आहे की आपल्याला नंबर कुठल्या कॉलेजला लागला आहे, त्या कॉलेजचा ॲड्रेस, कॉलेजचं स्टेटस, ह्या सर्व गोष्टी आपल्याला लॉग इनमध्ये कळणार आहेत, हे आपण लक्षात घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों आपली ही जी अपडेट आहे आपल्या लिस्ट संदर्भात पाहायला मिळणार आहे, ते आपण वेळोवेळी चेक करायचे आहे। 26 तारखेला आपला जो राऊंड आहे, राऊंड सेकंड अलॉट होणार आहे। 26 तारखेला आपला नंबर कोणत्या कॉलेजला लागला हे आपल्याला कळणार आहे। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी लिंक रहा, तसेच या संदर्भात आपल्या
बी एड कॅप राऊंड सेकंड व थर्ड या संदर्भात आपलं लाईव्ह सेशन लवकरच होणार आहे. त्या सेशनलाही आपण नक्कीच जोडलं जावं, कनेक्ट व्हावं अशी आमची इच्छा आहे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.